नागपूर शांतिवन अपंग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्थेत अध्यक्षपद आणि नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबियाची 1,28,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिर्यादीचे मामा आहेत। सन 2011 ते 2024 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला संस्थेचे अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर येथे त्यांच्याकडून 48 लाख रुपये घेतले। इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या जावायला संस्थेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 45 लाख रुपये तर पतीला उपाध्यक्षपद देण्याच्या बहाण्याने 15 लाख रुपये उकळलेत। तसेच फिर्यादीच्या इतर नातेवाईकांनीही नोकरी देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रकमा घेतल्या। अशा प्रकारे आरोपींनी एकूण 1,28,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। पोलिसांनी हुडकेश्वर येथे तक्रारदार एक 45 वर्षाची महिला आहे, तिने तक्रार दिली पोलीस स्टेशनला की त्यांचे मामा नीलकंठ दहीकर, त्यांची मामी सविता दहीकर आणि मामाची मुलं आणि एक चुलत मामा गुलाब दहीकर अशांनी मिळून त्यांना एक शिक्षण संस्था त्याची वडसा देसाईगंज येथे गडचिरोलीला त्या संस्थेवर यांना अध्यक्ष म्हणून नेमणूक करतो या नावाखाली। तसेच तक्रारदार महिलेचे पती जे आहे संजय हरकंडे यांचा त्या संस्थेवर दुसऱ्या संस्थेवर ब्रह्मपुरी येथील त्यांना उपाध्यक्ष नेमणूक करतो असे प्रलोभन देऊन त्यांच्याकडून 1,28,00,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। त्या संस्थेवर यांना कुठलेही आत्तापर्यंत अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष नेमलेले नाही आणि कुठली नोकरी पण त्या संस्थेवर दिलेली नाही अशी तक्रार प्राप्त झाली। या तक्रारीवरून आम्ही 420, 407, 34 नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे।